मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत. त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड आणि काही करायचं आणि ते सहन करण्यातलं मी नाही, इतर यांचे मित्रपक्ष असतील, परंतु मी हे सहन करणार नाही. आमचा मनसे हा पक्ष हे सहन करणार नाही. 4 तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही, त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचा लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं. घाईघाईने केलं. ते का केलं आम्हालाही माहीत नाही, कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं. जूनमध्ये जेव्हा आम्ही 1 का 2 तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे. VGTAचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे. असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून MMRDला, आणि असं असताना याने घाईघाईत याचं लोकार्पण केलं. त्यानंतर काही बाईक्स इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केला. नंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केला. परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत, कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत. त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड जो साधारण 150-200 कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण 6-7-8 करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे. राजकारण हा विषय नाही आहे. राजकारण ती लोक करतायत. आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असता. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड जो साधारण 150-200 कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण 6-7-8 करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे. राजकारण हा विषय नाही आहे. राजकारण ती लोक करतायत. आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असता. आज तुम्ही चालू केला, चालू करताना आमच्यावर टीका केली, मग तसा रस्ता झालाय का? आज त्याला काय आम्ही उत्तरं द्यायची नाही. ज्या लोकांनी काही करायचं आणि ते सहन करण्यातलं मी नाही, इतर यांचे मित्रपक्ष असतील, परंतु मी हे सहन करणार नाही. आमचा मनसे हा पक्ष हे सहन करणार नाही. की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही, तुम्हाला आठवत असेल मी 4 वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं, परंतु त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता. त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि तुम्हाला इथे 2 गर्डर लॉन्चिंग केले 4 वर्षापूर्वी यांनी, तेव्हा फटाके वगैरे फोडलेले. तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का? परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे. लोकांची इथे बळी जाऊ शकतात. त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी ही मागणी आम्ही करत आहोत. मला वाटतं पोलिसांकडे ही तक्रार करण्यापेक्षा लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे. ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात यावं, तेव्हा यांना त्यातलं काळवेरं बाहेर येईल. पोलीस फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील, परंतु त्याला काही अर्थ नाही आहे. ये ना ये आखिर भी आपने लिया इन्होंने ना, इन्होंने लिया ठेकेदाराचं नाही. चला